नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 9वी कुमार भारती मराठी विषयाचा पाठ क्रमांक 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक माहीम भट हे आहेत। 13व्या शतकातील लेखकाचा परिचय आपण थोडक्यात पाहूया। तर माहीम भट हे मराठीतील पहिले चरित्रकार होते। आपण पाहतो की अनेक लेखकांनी थोरा मोठ्यांची चरित्र लिहिलेली आहेत। त्यामध्ये समाजसेवकांची चरित्र लिहिलेली आहेत, युगपुरुषांची चरित्र लिहिलेली आहेत, साधू संतांची चरित्र लिहिलेली आहेत, कोणी आपल्या आईवडिलांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि अशी अनेक चरित्र आपण पाहिली। त्यामध्ये पहिलं चरित्र लिहिण्याचं काम या माहीम भटांनी केलेलं आहे आणि ते म्हणजे लीळा चरित्र। आता माहीम भट हे महानुभाव पंथांचे प्रवर्तक होते। आता प्रवर्तक म्हणजे प्रचार आणि प्रसार करणारे। त्या पंथांचा विचार जो आहे तो चांगला विचार तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माहीम भट यांनी अतिशय मनापासून अतिशय तळमळीनं त्यांनी अतिशय केलेलं आहे। कारण ते चक्रधरांचे शिष्य होते आणि त्याचा महानुभाव पंथाचा त्यांनी त्या ठिकाणी प्रवर्तक म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। महात्मा चक्रधरांचे ते निष्ठावान अनुयायी होते। आता निष्ठा म्हणजे आपण कोणावर निष्ठा ठेवतो की आपण आपल्या गुरुवरती निष्ठा ठेवतो, आपण थोरा मोठ्यांच्यावर आपण निष्ठा ठेवतो। तसे ते चक्रधरांचे निष्ठावंत, एक निष्ठावंत म्हणजे एकनिष्ठ, म्हणजे कोणतीही अडचण आली कोणतंही संकट आलं तर आपली निष्ठा ढळू द्यायची नाही, हे त्यांचं तत्व असतं। आणि असे हे निष्ठावान अनुयायी होते। तर अनुयायी म्हणजे शिष्य। आता आपण पाहतो अनेक असे पूर्वीच्या काळामध्ये ऋषी मुनी होते आणि त्यांचे अनेक असे अनुयायी सुद्धा होते। आता अनुयायी म्हणजे शिष्य। चक्रधरांच्या उत्तरापंत प्रयाणानंतर नागदेवांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। आता अतिशय परिश्रमपूर्वक म्हणजे कोणतेही त्यातून बाब मागे राहणार नाही याची पूर्ण दक्षता या अनुयायांनी घेतलेली होती, म्हणजे त्यांच्या शिष्यांनी घेतलेली होती। आणि त्या सर्व गोष्टीचं संकलन करून एकत्रितकरण करून त्यांनी हा लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिण्याचं काम त्यांनी अतिशय एकनिष्ठपणे अतिशय मनापासून या सर्व अनुयायांनी केलेलं आहे। आणि त्यामध्ये अग्रेसर होते माहीम भट होते। नंतर गोविंद प्रभू चरित्र सुद्धा लिहिलेलं आहे। ज्याप्रमाणे लीळा चरित्र लिहिलं त्याप्रमाणे गोविंद प्रभू चरित्र हा स्वग्रंथ लिहिण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। महानुभाव पंथांचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती। आता महानुभाव पंथाचं तत्वज्ञान म्हणजे महानुभाव पंथामध्ये कोणकोणते तत्व होती, तत्वज्ञान होती, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे माहीम भटांनी। त्याचबरोबर तत्कालीन सामाजिक स्थिती, त्यावेळची लोकांची स्थिती काय होती, समाजाची भावना काय होती, समाजामध्ये कोणकोणत्या रूढी होत्या, परंपरा होत्या, हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक परिस्थिती म्हणजे काय, तेथील चाली रीती रूढी परंपरा, तेथील सण व्रतवैकल्य, देवाधर्माच्या स्थिती, हे सर्वच्या सर्व म्हणजे सांस्कृतिक भागामध्ये हे सगळं येतं आणि हे सगळं त्यांनी ह्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा लीळा चरित्र हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर समाज जीवन
म्हणजे समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला या लीळा चरित्र या ग्रंथाचा अत्यंत त्या ठिकाणी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे असं माहीम भटांनी तर सांगितलेलं आहे. आता या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्या पाठाचंच नाव आहे कीर्ती कटियाचा दृष्टांत. आता कीर्ती म्हणजे प्रसिद्धी. आता आपल्याला प्रसिद्धी कशापासून मिळते की आपण जर एखादं चांगलं काम केलं तरच आपल्याला प्रसिद्धी मिळते. आता समजा आपण शालेय जीवनामध्ये जेव्हा आपण वर्गामध्ये हुशार विद्यार्थी असतो तेव्हा तो विद्यार्थी सर्व शिक्षकांच्या दृष्टीनं काय असतो, तो कीर्तिवान असतो, हुशार असतो. किंवा समजा तुम्ही आता 9वीला आहे, तुम्ही जेव्हा पुढील वर्षी जेव्हा 10वीच्या बोर्डाची परीक्षा द्याल आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जेव्हा चांगले मार्क्स पडतील तेव्हा तुमची कीर्ती तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये होईल, तुमच्या घरामध्ये तुमची कीर्ती होईल, तुमच्या गावामध्ये कीर्ती होईल, तालुक्यात जिल्ह्यात अशी तुमची कीर्ती पुढे वाढत जाऊ शकते. यालाच कीर्ती असे म्हणतात. हे झालं शालेय जीवनातील. आता अशाच प्रकारे काही लोक समाजसेवक असतात आणि ते समाजसेवा अतिशय मन लावून करत असतात आणि त्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांची कीर्ती पसरत असते. किंवा समजा तुम्ही शाळा शिकून पुढं एखादा प्रशासकीय अधिकारी तुम्ही झाला आणि तुम्ही प्रशासकीय अधिकाराच्या माध्यमातून तुम्ही जर जनतेची चांगली सेवा केली तर तुमचं नाव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतं. आता आपल्याच जिल्ह्यातील पहा की विश्वास नांगरे पाटील अतिशय कर्तबगार पोलीस अधिकारी आहेत. त्यांची कीर्ती सर्वत्र आहे आणि अशाच प्रकारे या ठिकाणी कीर्ती सर्वत्र पसरत असते. आता आपण पाहिलं की अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये साधू संत होऊन गेले, त्यांची कीर्ती पसरलेली आहे. संत ज्ञानेश्वरापासून ते संत गाडगे महाराजापर्यंत अनेक संत होऊन गेले, त्यांची कीर्ती आहे. अनेक समाजसेवक होऊन गेले, अनेक संत होऊन गेले आणि यालाच आपण कीर्ती असे म्हणतो. पुढचं भाग आहे कटिया. आता कटिया म्हणजे पुजारी किंवा त्याला आपण गुरव म्हणतो. कटिया म्हणजे देवाची पूजा करणारा, देवाची स्वच्छता ठेवणारा, देवाची पूजा अर्चा करणारा, देवाची आरती करणारा, देवाची देखभाल करणारा, त्याला आपण कटिया म्हणतो. आणि दृष्टांत म्हणजे काय बघा, तर दृष्टांत म्हणजे एखादे तत्व समजावण्यासाठी एखादी कथा सांगितली जाते त्याला दृष्टांत असे म्हणतात. आता माहीम भट हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक होते, तसे ते ज्येष्ठ शिष्य सुद्धा होते चक्रधर स्वामींचे. आता यामध्ये अनेक पंथ आहेत बघा. यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये त्यामध्ये दत्त संप्रदाय हा एक पंथ होता पूर्वीच्या काळामध्ये, नाथ संप्रदाय होता, भागवत संप्रदाय होता, समर्थ संप्रदाय होता, असे अनेक संप्रदाय होते. आणि आपल्या यामध्ये कुठला संप्रदाय आलेला आहे तर महानुभाव संप्रदाय आलेला आहे आणि याचे संस्थापक होते श्री चक्रधर स्वामी. आता या महानुभाव पंथ हा हिंदू धर्मियांचा पंथ मानला जातो. महानुभाव पंथ हा हिंदू धर्मियांचा पंथ मानला जातो आणि याचा प्रचार आणि प्रसार विशेषतः महाराष्ट्र, मध्य भारत, पंजाब आणि काश्मीर या भागामध्ये याचा प्रचार आणि प्रसार अतिशय मोठ्या प्रमाणात झाला. या पंथाचं आणखी एक तत्व असं होतं की हिंसा करायची नाही. अहिंसात्मक मार्गाने कोणतेही काम करायचं तर ते शक्य होत असतं. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या भारतावरती इंग्रजांनी जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं. ते व्यापाराच्या निमित्तानं आले आणि राज्यकर्ते बनले. आता इंग्रजांना या हाकलून लावलं पाहिजे, पण यांना हाकलून कसं लावायचं की आपल्याजवळ कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्र नव्हती,
पण त्यांच्यावर भरपूर शस्त्रास्त्र होती. पण महात्मा गांधींनी विचार केला की आपण यांना काय केलं पाहिजे, तर अहिंसात्मक मार्गाने यांना लढा दिला पाहिजे. आणि त्यांनी चले जाओची घोषणा दिली. आणि या अहिंसात्मक मार्गाने या इंग्रजांना आपला भारत देश सोडून जावं लागलं. म्हणजे अहिंसेमध्ये किती ताकद असते हे पण आपल्या लक्षामध्ये येत असतं. त्यांचं दुसरं एक असं तत्व होतं की प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. साध्या किड्यामुंगीपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत जो जो जीव त्या ठिकाणी या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे त्याला जगण्याचा, वावरण्याचा अधिकार आहे. हे पण त्यांचं तत्व होतं. विनाकारण कोणत्याही जीवाला त्रास द्यायचा नाही, त्याची हिंसा करायची नाही, त्याला जगू द्या, जगवा आणि जगू द्या, हे त्यांचं तत्व होतं. त्यांचं दुसरं एक तत्व असं होतं तर जातीयता. जातीयतेला ते विरोध करणारा असा तो पंथ होता. मला सगळ्यांना माहित आहे आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्म आहेत, 18 पगड जाती आहेत. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे अनेक जाती धर्म त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आहेत. या सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे, ह्या धर्माचं ते तत्व होतं. म्हणजे जातीयतेला विरोध होता. सर्व जाती धर्मातील लोक एकच आहेत हे त्यांचं तत्व होतं. म्हणजे समानता. समानता स्वतंत्र एक तत्व आहे. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्व समान आहे. हे त्या ठिकाणी एक महत्वाचं तत्व त्यांनी त्या ठिकाणी या पंथांचं होतं. आता चक्रधर स्वामी यांनी 12व्या शतकात हा महानुभाव पंथ स्थापन केलेला होता. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी ही रिद्दीपूरचे ईश्वर अवतार गोविंद प्रभूचे ते शिष्य होते, चक्रधर स्वामी. आणि हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा महानुभाव पंथ स्थापन करून आपलं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं होतं. तर आता आपण या कीर्ती कट्याचा दृष्टांत या पाठाच्या आपण मध्यवर्ती कल्पना पाहूया. थोडक्यात त्याचा सारांश पाहूया. तर त्या माहीमभटाने सांगितलं इथं की कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. कारण प्रत्येक जीवाला हा विकार हा होतच असतो. तर विकार म्हणजे काय, तर अहंकार, मीपणा, मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे असं काय तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वाटत असतं. म्हणजे विकार. म्हणजे कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. साध्या म्हणजे लहानातल्या लहान जीवापासून ते मोठ्यातल्या मोठ्या जीवापर्यंत विकार हा होत असतो प्रत्येकाला. हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेमध्ये श्री चक्रधर स्वामी यांनी कीर्ती कट्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, कट्या म्हणजे पुजारी आणि दृष्टांत म्हणजे तत्व. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की कोणत्याही कार्याचा, कार्य म्हणजे काम, आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकार आहे. कोणतंही कार्य करा तुम्ही. समजा तुम्ही एखादं कार्य केलं, मी हे काम केलं, मी ते काम केलं, असा कोणताही आपण विकार होऊन द्यायचा नाही. समजा क्रिकेटमध्ये म्हणता सचिन तेंडुलकरनं समजा शतक मारलं, मग त्याला वाटलं की आता काही नाही, आपण आता पुढे नाही खेळलं तर चालेल, आहे की नाही. किंवा त्याला वाटेल की मी आता भरपूर धावा काढल्या, मी अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे, असा विकार त्याला होता कामा नये. आणि असा जर का विकार झाला तर त्याला काय म्हणतो आपण, मग अहंकार म्हणतो. एकदा काय माणसाचा अहंकार शिरला की त्याचं अधपतन होत असतं बघा. आणि त्यासाठी आपण आपल्या अंगामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार किंवा अहंकार शिरू द्यायचा नाही. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे. तर व्रतस्थपणा म्हणजे काय, व्रत करणे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी काय करायचे, तपश्चर्या करायचे. आणि तपश्चर्या करून देवांच्याकडून व्रत किंवा वर मागून घ्यायचे.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हिरण्यकशिपू राक्षस होता, त्याची अवस्था काय झाली बघा अहंकारामुळं. नंतर रावण होता, त्याची अवस्था काय झाली बघा. म्हणजे माणसांच्या मध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा जर वर मिळाला असेल, देवाने तो वर दिला असेल तपश्चर्या केल्यानंतर, तर त्या वराचा किंवा कोणत्याही कामाचा दुरुपयोग करता कामा नये. जर का माणसात अहंकार जर शिरला तर त्या अहंकारामुळं माणसाचं अधपतन होत असतं. तसंच या रावणाचं काय केलं, रामाकरवी त्या ठिकाणी त्याचं अधपतन झालं. त्याला कितीतरी वर मिळाले असले, त्याला 10 तोंडाचं वर मिळालं होतं. एक तोंड तुटलं की पुन्हा दुसरं तोंड यायचं त्याला. आणि हे सगळं असताना सुद्धा काय झाला, शेवटी त्याचा नाश झाला. रामाकवी त्याचा नाश झाला. आणि अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे. आणि हे प्रस्तुत लीळेतून त्या ठिकाणी त्यांनी या माहिमभटांनी पटवून या ठिकाणी दिलेलं आहे बघा इथं. तर आता आपण ही जी लीळा आहे माहिमभटांची ती आपण आज पाहणार आहोत बघा. तर डोमग्रामी गोसावियांच्या ठाई उदयाचे मातीकाम होत होते. डोमग्राम, आता डोमग्राम म्हणजे सध्याचे कमालपूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर असे आता ह्या सध्याच्या त्या गावाला नाव आहे बघा. आणि या गावामध्ये गोसावियांच्या ठाई म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या कुटुंबातील व्यक्ती होत्या. आणि त्या ठिकाणी त्यांचं काम चालू होतं, माती काम. आणि काम कधी चालू होतं, तर उदयाचे काम चालू होते. उदयाचे म्हणजे सकाळ सकाळी. मग सगळ्यांना माहिती आहे सकाळ सकाळी भरपूर काम होत असतं, ऊन नसतं. आणि त्यामुळं उन्हाच्या अगोदर भरपूर असं काम होत असतं. आणि त्यामुळे त्यांचं सुद्धा काय चाललेलं होतं, सकाळचं काम चाललं होतं. आणि माती काम चाललेलं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पूर्वीच्या काळामध्ये सिमेंट, त्या भाजी विटा या पूर्वीच्या काळी नव्हत्या, फरशा नव्हत्या. तर पूर्वीच्या काळामध्ये नदीकाठची माती गोळा करून त्या ठिकाणी ती असे तिला मळून त्याचं त्या ठिकाणी विटा तयार केल्या जायच्या. आणि त्या विटाचं बांधकाम पूर्वीच्या काळामध्ये केलं जायचं. आणि अशाच प्रकारचं ते माती काम त्या ठिकाणी त्याचं चालू होतं. आणि हे सगळं त्या सर्वज्ञांच्या म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या परिवारातील लोक, हे भक्तजन त्या ठिकाणी हे मातीकाम करत होते. ते सी बाजत होते. ते सी म्हणजे थंडी, सी म्हणजे थंडी. कारण हा गोदावरी नदीचा काठ होता. आणि गोदावरी नदीचा काठ असल्यामुळं त्या ठिकाणी तिथं थंडीचं प्रमाण जास्त होतं. तसे ते हिवाळ्याचे सुद्धा दिवस होते. आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात थंडी त्या ठिकाणी पडलेली होती. आणि या थंडीच्या दिवसात सुद्धा या सर्व शिष्यांचं अतिशय काम न थांबता अव्याहतपणे हे सगळं काम त्या ठिकाणी त्यांचं अखंडपणे काम चालू होतं. कोणही कुडकुडत नव्हतं, थंडी वाजत नव्हती, काय होत नव्हतं. आणि त्या ठिकाणी त्यांचं आता अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू होतं. तेने भक्ती जनासी व्यापार होवे ना, आन भट व्यापार करू लागले. तर व्यापार म्हणजे काम. मात्र श्री चक्रधर स्वामींचे एक शिष्य, त्यांचं नाव आहे बघा नागदेवाचार्य, किंवा त्यांना आपण काय म्हणतो, भट म्हणजे भटोबास त्यांना म्हणतो आपण. नागदेवाचार्य तथा भटोबास यांचे मात्र तसल्या थंडीतही काम चालू होतं, अव्याहतपणे काम चालू होतं. तिथं कामात कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नव्हता. आणि त्यांचं काम अव्याहतपणे माती काम, नदीकाठी थंडीचे दिवस असताना सुद्धा हे सगळं काम त्यांचं न थांबता अखंडपणे त्या ठिकाणी ते सगळं चालू होतं. आणि हे सगळं एक शिष्य पाहतो. त्या शिष्याचं नाव आहे बघा नाथोबाय. आता नाथोबाय कोण होते? हे श्री चक्रधर स्वामींचे दुसरे शिष्य होते. नाथोबाय हे श्री चक्रधर स्वामींचे दुसरे शिष्य होते. नाथोबाई म्हणितले, नागदेया तू कैसा काही हिवसीना. हिवसीना म्हणजे काय? तर तुला थंडी वाजत नाही का? तू एवढ्या थंडीत काम करतो, तुला थंडी वाजत नाही का?
आणि हे सगळं पाहून त्या ठिकाणी म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे दुसरे शिष्य बघा द्या, त्यांचं नाव आहे नाथोबा. आणि त्यांना ते म्हणताय, तुला थंडी वाजत नाही का? शिवसेना म्हणजे काय? तुला थंडी वाजत नाही का? तव भटी म्हणितले. आता भटी म्हणजे कोण? भटोबास, म्हणजेच नागदेवाचार्य. भटी म्हणितले, आम्ही वैरागी. आता आम्ही वैरागी आहोत. आम्ही अंगा आमच्या भगवी कपडे घालणारे आहोत. आम्हाला ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा आम्हाला काही होत नाहीये. आमचं शरीर तसं दणकट बनलेलं असतं. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुख सोयी आम्ही घेत नाही, त्यामुळे आम्हाला थंडी वाजत नाही. आमच्या अंगावर भगवी कपडे असतात. आम्ही वैरागी आहोत. आणि यावर भटी म्हणितले, आम्ही वैरागी काहीसी या हिऊ. म्हणजे आम्हाला कसली थंडी आली आहे तेव्हा? आम्हाला काही थंडी वगैरे काय वाजत नाही. आम्ही वैरागी आहोत. आम्ही आमच्या अंगावर भगवी कपडे घालणारे आहोत, तेव्हा आम्हाला थंडी बिंडी काय वाजत नाही. म्हणजे जेव्हा हे असे म्हटले तेव्हा त्यांच्यामध्ये काय झाला होता? एक विकार झालेला होता, मीपणाचा विकार. बघा, यावर सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ म्हणजे कोण हो? श्री चक्रधर स्वामी. सर्वज्ञ म्हणजे श्री चक्रधर स्वामी म्हणाले, वानरे या पोरा जीवाशी वैराग्य मिरवू, हा ही एको विकारची हिरा. म्हणजे वानरे या पोरा जीवाची वैराग्य मिरवू, आवडे हाही एको विकारूची की गा. म्हणजे हा तुझं बोलणं जे आहे तो एक विकारच आहे, मीपणा. म्हणजे हा सगळा जो प्रसंग आहे, हे सगळं हे सर्वज्ञ म्हणजे चक्रधर पाहत होते बा त्या ठिकाणी. आणि नागदेवाचं उत्तर ऐकून ते म्हणतात, हे बघा, जीवाला स्वतःचं वैराग्य सुद्धा मिरवायला आवडतं. जीवाला स्वतःचं वैराग्य सुद्धा मिरवायला आवडतं. म्हणजे यामध्ये मीपणा आला. आता मीपणा आला की त्या ठिकाणी तिथं काय होतो? विकार माणसाला जडतो. आता याचं तात्पर्य सांगताना श्री चक्रधर स्वामी सांगतात की त्याच्या अशा करण्यामुळं, म्हणजे हे सगळं त्या ठिकाणी काय आहे? त्याचा एक विकारच आहे बघा त्या ठिकाणी. हा त्याचा काय आहे? विकारच आहे. आणि हा विकार सांगताना तिने त्या ठिकाणी ते काय सांगितलेले आहे? एक कथा सांगितली बघा त्या ठिकाणी. ती कथा अशी आहे बघा, कव्हनी एकू कटिया असे. कोणत्या तरी गावामध्ये कटिया होता. कटिया म्हणजे कोण हो? पुजारी. आता पुजाऱ्याचं काय काम असतं? ती देवाची सेवा करणं, शुश्रूषा करणं, हे त्याचं काम होतं. कव्हनी एकू कटिया असे, तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. आता ती भोगस्थान म्हणजे एक नावसिक देवता हो. जसं आपल्या प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता असते बघा. कुणाच्या गावामध्ये सिद्धेश्वर मंदिर असतं, कुणाच्या गावामध्ये यल्लमाचं मंदिर असतं, कुणाच्या गावामध्ये ज्योतिबाचं मंदिर असतं, कुणाच्या गावामध्ये गणपतीचं मंदिर असतं. त्यांना आपण ग्रामदेवता म्हणतो. आणि अशाच प्रकारे त्या गावामध्ये त्या ठिकाणी एक मंदिर होतं आणि तो पुजारी त्या ठिकाणी त्या नावसिक देवतेची शुश्रूषा करायचा. शुश्रूषा म्हणजे देखभाल करायचा, पूजा करायचा. तर तो काय करायचा बघा, झाडी सडा संमार्जन करी. तो तिथलं झाडून काढायचा, लोटून काढायचा, पाणी मारायचा आणि सडा संमार्जन करायचं. म्हणजे काय? तर त्याला शेणानं सारवायचं आणि त्याच्यावर रांगोळी काढायचं. आणि त्यानं अतिशय सुंदर असं ते मंदिर ठेवलेलं होतं. आणि हे ते देखोनी गावीचे म्हणती, कटिया हो निके करीत असा, बरवे करीत असा. आणि हे त्याचं काम पाहून गावातील लोक त्याला खुश झाली त्याच्यावरती आणि त्याला म्हणायची, अहो पुजारी बाबा, तुम्ही किती मंदिर स्वच्छ ठेवलेलं आहे. त्यावर तो त्या ठिकाणी जास्तच खुश झाला. त्याचं लोकांनी कौतुक केलं की मंदिर स्वच्छ ठेवलं म्हणून. पण त्याचं तत्व वेगळंच होतं, त्याचा हेतू वेगळाच होता. त्याचा हेतू काय होता?
तर देवाची सेवा करायची. पण तो काय करत होता, तो मंदिरच जास्त स्वच्छ ठेवायचं, मंदिराची जास्त देखभाल करत होता, देवाची कमी आणि मंदिराची जास्त. ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. तो लोकांची स्तुती ऐकून तो मंदिराची काय करू लागला, आणखीनच जास्त स्वच्छता करू लागला. पहिल्यांदा तो एकदा लोटून काढायचा, पुन्हा 2दा काढायला लागला, 3दा काढायला लागला. तो एकदा सडा टाकायची, पुन्हा काय करायला लागला, 2दा सडा टाकावा लागला. सडा संमार्जन 3दा करू लागला. रांगोळी सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम काढू लागला. आणि सगळी लोकांची स्तुती ऐकून तो हातभर पुन्हा जास्त काम करू लागला. दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी, पुन्हा तो आणि जास्त काम करू लागला. त्याचा मुख्य हेतू होता देवाची पूजा करणे. ते बाजूलाच राहिलं आणि तो काय करू लागला, जास्त करून मंदिराची स्वच्छता जास्त ठेवू लागला. तयासी देवता आपुले फळ नेदी. आणि देवाने त्याला त्याचं फळ दिलं का हो, नाही दिलं. कारण त्याचं तत्वच काय झालं, बाजूला गेलं बघा त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्याचं तत्व बाजूला गेल्यामुळे काय झालं, त्याचा परिणाम असा झाला की देवभक्तीपेक्षा त्यानं स्वच्छतेला जास्त महत्त्व दिलं आणि देवतेची पूजा ज्या करणं त्या ठिकाणी त्याचं कमी झालं बघा त्या ठिकाणी. आणि त्यामुळं त्याला देवतेने त्याला योग्य जास्त त्या ठिकाणी त्याला फळ दिलं नाही. आणि त्यामुळं शेवटी त्याचं त्या ठिकाणी काय झालं, शेवटी त्या ठिकाणी त्याला जे इच्छित जे फळ मिळायचं होतं ते फळ त्या ठिकाणी त्याला शेवटी मिळालंच नाही. आणि त्यातून शेवटी निष्कर्ष असा निघतो, याचं तात्पर्य सांगताना श्री चक्रधर स्वामी सांगतात की अशा करण्यामुळं देवता त्याच्यावर काय झाली, उदास झाली. त्यामुळं देवतेने त्याला आपलं भक्ती उपरात जे मिळणारं जे साध्य फळ असतं ते फळ त्याला शेवटी दिलंच नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी समजलं पाहिजे की आपण शाळेत का जातो, कशासाठी जातो, आपलं तत्व काय आहे, आपण शाळा शिकली पाहिजे का नाही. आणि हे जर तत्व आपल्या डोळ्यासमोर नसेल तर आपण कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकत नाही. यावर निष्कर्ष असा निघतो की लोक आपल्या प्रसिद्धीसाठी आपल्या कामाचे प्रदर्शन करताना आढळतात, परंतु यातून त्याचं ध्येय सिद्ध होत नाही. न होता काय होतं, फक्त त्याला कीर्तीचेच फळ मिळतं. आणि अशीच कीर्ती फक्त या कठियाला म्हणजे पुजाऱ्याला मिळाली, त्याला त्याचं त्या ठिकाणी देवभक्ती त्याला फळ मिळालं नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कीर्ती कठियाचा दृष्टांत हा पाठ इथं संपलेला आहे. धन्यवाद.